तर काटेवाडीतील निवासस्थानी पोलीस बँडकडून सलामी देण्यात आली आहे। शासकीय मानवंदना अजित पवारांच्या पार्थिवाला पोलिसांकडून देण्यात आली आहे आणि इथून काटेवाडीमधून आता काही वेळातच या अंत्ययात्रेला सुरुवात होतीये। अंत्ययात्रेची तयारी पूर्ण झालेली आहे। ज्या गाडीमधून अजित पवार यांचं पार्थिव नेलं जाणार आहे ती गाडी इथे सध्या आहे आणि या अंत्ययात्रेला आता सुरुवात होतीये। ही अंत्ययात्रा काटेवाडीमधून सुरू होणार आहे आणि विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये त्या मैदानावर ही अंत्ययात्रा समाप्त होईल। तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत आणि दुसरीकडे आपण पाहतोय विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये नेते मंडळी पोहोचलेली असतानाच काटेवाडीमधून आता या अंत्ययात्रेला नागरिकांना वाटत होतं गेल्या अनेक वर्षांपासून अजित पवारांचे संबंध जे आहेत तर काही वेळापूर्वीच अजित पवार यांच्या पार्थिवाला पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली। तसंच पोलीस बँडकडून सलामी देण्यात आलेली आहे। ही सगळी शासकीय प्रक्रिया संपन्न झाल्यानंतर आता काटेवाडीमधून म्हणजे काटेवाडी हे अजित पवारांचं मूळ गाव आहे, त्यांचं तिथे निवासस्थान आहे। पवार जो बंगला आहे तिथून या सगळ्या अंत्ययात्रेला सुरुवात होतीये। अनेक असे आनंदाचे क्षण आहेत, छोटे मोठे लहान मोठे सण आहेत, जे क्षण आहेत ते अजित पवार यांनी याच निवासस्थानामध्ये व्यतीत केलेले आहेत। लहानपणापासून काटेवाडीमधील जी जनता आहे त्यांनी अजित पवार यांना पाहिलेलं आहे आणि ती अजित पवार यांच्यावर किंवा पवार कुटुंबावर नितांत प्रेम करते आणि कधीही असा विचारही मनात आला नसेल, हा विचार मनाला शिवला नसेल, त्या काटेवाडीमधील निवासस्थानामधून अजित पवार यांची ही अंत्ययात्रा सुरू होती। काटेवाडीत अजित पवारांचं लहानपण गेलं, तिथेच अजित पवार हे माणूस म्हणून घडले, राजकारणी म्हणून घडले आणि याच काटेवाडीत आज त्यांची अंतिम यात्रा निघते। आपण पाहतोय त्यांची दोन्ही मुलं इथे हजर आहेत आणि इथे गाडीमध्ये आता पार्थिव त्यांचं ठेवण्यात आलेलं आहे। अजित पवार यांचं पार्थिव या गाडीत ठेवण्यात आलं आहे। थोड्याच वेळात अंतिम यात्रा सुरू होईल आणि आपण पाहतोय तिकडे विद्या प्रतिष्ठानमध्ये सुद्धा तिथे अनेक राजकीय नेते मंडळी, मोठमोठी नेते मंडळी, कार्यकर्ते तिथे हजर आहेत आणि थोड्याच वेळात अगदी जवळपास 11 वाजता अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील। अखंड राज्याचा डोलारा सांभाळत असताना, मोठमोठ्या पदांच्या जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावर असताना अजित पवार यांचं कधीच बारामतीकडे आणि खास करून काटेवाडीकडे कधीच दुर्लक्ष झालं नाही। काटेवाडीमधील जनता याच कारणानं त्यांच्यावर नितांत प्रेम करते। कोणताही छोटा मोठा सामान्य कार्यकर्ता असेल, सामान्य जनता असेल आणि या काटेवाडीमधील जी प्रत्येक घरातली एखादी व्यक्ती जरी असली तरी सुद्धा त्यांच्याशी सातत्यानं अजित पवार संपर्कात होते, त्यांची विचारणा करत होते, विचारपूस करत होते आणि अडीअडचणीच्या काळामध्ये, समस्यांच्या काळामध्ये ते खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे होते। त्याच काटेवाडीमध्ये आता ही जनता आपल्या लाडक्या अजित दादाला, लाडक्या अजित पवारांना, आपल्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं गर्दी करून उपस्थित राहिली। आता काटेवाडीमधून अजित पवार यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली आहे। काल आपल्या लाडक्या नेत्याच्या निधनाची वार्ता समजतात। अजित दादा अमर रहे, अजित दादा अमर रहे।